मेदू वडा गरम गरम तयार होत आहेत। हे दादा करतायत। किती आहे ते मेदू वडा दादा? हां नाही नाही नाही, एकूण आता किती येते ह्याच्यामध्ये कढईत किती येतात ते मेदू वडे? 15 प्लेट 30 घेतो। आता किती लिटर तेल आहे कढईमध्ये? 14 लिटर। 14 लिटर तेलामध्ये हे असे मेदू वडे पोहत आहेत सकाळी सकाळी। आपण कोल्हापूरमध्ये आहोत आणि छानपैकी धुकं पडलेलं आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे रहदारी आहे। मेदू वडे आता किती वेळ लागणार याला तयार व्हायला? 10 मिनिटं तयार व्हायला। 10 मिनिटं तयार व्हायला। 10 मिनिटात मेदू वडे तयार होतील। आणि त्याच्याबरोबर काय खायला? चटणी सांबार। त्याच्याबरोबर चटणी सांबार। चटणी कसली? खोबऱ्याची चटणी असते। खोबऱ्याची चटणी। छान आहे। आता मेदू वडे तयार होत आहेत। तर तुम्ही इकडे दररोज येता का? आपलं नाव कसं? समर्जित वसंतराव जळगाव। दररोज इथे नाश्ता करायला येतात? इकडे दादा हे दररोज नाश्ता करायला येतात। छानपैकी आता मेदू वडे आता आपण खाणार आहोत। दादा तुमचं नाव कसं? अशोक दत्तू पद्मले। अशोक दत्तू पद्मले यांचा इथे गाडा आहे। छानपैकी गरम गरम तुम्हाला मेदू वडे मिळतील, इडली मिळतील। मेदू वडे आणि इडली ना? मेदू वडे। अशा प्रकारे हे दादा आहेत। छानपैकी इथे चटणी आहे, इथे इडली सांबारही आहे। ग्राहक खात आहेत। आपणही आता इडली आता ही तयार होण्याची वाट पाहतोय। हे दादा ही वाट पाहत आहेत, मेदू वडे तयार होण्याची वाट पाहत आहेत। दादा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे? 5 वर्ष झाली गेली अनुभव आहे। 5 वर्षांपासून करताय? 5 वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत। हे तुम्ही कुठे शिकलात? आपला आपण शिकलो, शिकायला कुठे गेलो नाही। तुमचं तुम्ही शिकलात? अरे वा छान। शिकायला वगैरे काही फारसं कोणी यामध्ये शिकवत नाहीत, आपण आपली कला शिकायला लागते। स्वतःहूनच दादा शिकलेले आहेत। हो कोरोना काळापासून मराठी माणूस हुशार झाला। स्वतः करणे स्वतः हे मात्र बरोबर। कोणाच्या काय नाही। होय हे कोरोनामुळे एक तेवढा फायदा झाला मराठी माणसाला, स्वतः कष्ट करायला शिकला माणूस। अगदी बरोबर अगदी बरोबर। अशा प्रकारे दादा काढतायत। आता तयार झालेला आहे मेदू वडा। छान दिसतोय। आता चटणी बरोबर खायचं आहे। तेलामध्ये चांगले पोहून तयार होऊन कुरकुरीत खुसखुशीत आपण आता खाऊया। हे अशा प्रकारे रेट आहे। 30 रुपयाला 2 आहेत हे। खाऊया आपण आता। धन्यवाद। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू दादा।